अवधूतला घेऊन मी घरात झोपवण्यासाठी आले तर तेव्हा मी पाहिलं की पाळण्यामध्ये रामा आहे. हे बघा असंच करतो हा खोड्या कर. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आज ना एक गोष्ट झाली म्हणजे अवधूत बरोबर खरोखर अवधूतसाठी ना म्हणजे अवधूतला फसवलं असं म्हणायला हरकत नाही. आणि नेमकं झालं असं की जो रामा आहे ना तो प्रत्येक वेळी पाळण्यामध्ये सापडत असतो. मी जर घरामध्ये असले ना तर अजिबात सुद्धा तो पाळण्यामध्ये चढत नाही. पण हा जो तो गुपचूप चढतो ना हे मी परीला सांगितलेला होता व्हिडिओ काढायला, परंतु तिच्याकडून ना खालून फरशीवरून उडी मारताना ते व्हिडिओ चालू करेपर्यंत त्याने चटकन अगोदर तर ती चालू करून बसलेलीच होती, परंतु त्याने काही उडी मारली नाही. परंतु तिनं बटन क्लिक वगैरे करेपर्यंत त्याने पटकन उडी मारली आणि पाळण्यामध्ये जाऊन बसला. तर हा तो पाळण्यामध्ये बसताना ना व्हिडिओ काढायला खूप मेहनत गेलेली, कारण तो समोर असं काही दुसऱ्यांच्या समोर काही उडी वगैरे मारत नाही. घरात कोण नसलं की तो पटकन पाळण्यामध्ये उडी मारतो. आणि जर मी जर असले ना तर तो लगेचच असं म्हणजे रामा बोललं की लगेचच तिथून निघतो बाहेर. परंतु शौर्या, परी, आर्य असलं ना त्यांच्यावरती तो दादागिरी करत असतो प्रत्येक वेळी ना. त्यांना आता बघा हा परी आहे तर परीचा हात आहे तर तो काढण्यासाठी तिनं हात पुढे घेतलेला होता, तर तो परीला कसा मारतोय बघा. अशा प्रकारचा तो खोड्या करतो. जशी काही लोकांचे असतात ना खोडकर मुलं, तुम्ही पाहिलं असेल की खूप कंप्लेंट येत असतात त्यांच्याबद्दल की त्याने अशी खोड केली, त्याने तशी खोड केली. परंतु हा आमच्या घरी म्हणजे ग्राउंडवरती शौर्या परी जातात ना तिथे कोणीतरी सोडून दिलेलं त्यांना मुलींनी घरी घेऊन आल्या. तर बघा घरी घेऊन आल्यानंतर आता तो पूर्ण आमच्या घरचाच झालेला आहे. तर तो कशा प्रकारे मुलींवरती दादागिरी करतो. आणि कधी कधी ना शौर्याला नाही एवढा, पण आर्या जर झोपलेली असेल ना तर आर्याला झोपेत सुद्धा हाताला पंजा वगैरे मारत असतो. त्याला वाटतं की आपल्या बरोबर सतत त्याने खेळावं, तिने खेळावं. तर तो सतत झोपलेली जरी असली ना तरी तिच्या बरोबर खेळण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जेव्हा मी बोलले ना त्याला की रामा म्हटलं की लगेचच तो तिथून बाजूला होतो किंवा एकदम शांत हुशार मुलासारखा तिथे झोपून राहतो तिच्या शेजारीच. तरी पण आता पण तो पाळण्यामध्येच आहे बघा. हे बघा हे बघा, इकडे इकडे दाखव, इकडे दाखव. चोर कसा बसलाय अवधूतच्या पाळण्यात. अवधूतच्या पाळण्यात केवढा मोठा गोंधळ उडालेला आहे बघा. असा हा आमचा रामा एवढा खोडीलाय ना, सतत असा अवधूतच्या पाळण्यात बसत असतो. आणि काढायला गेलं ना, उतर उतर गाडी, चल चल पटकन पटकन उतर 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 पटकन पटकन उतर 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 पटकन पटकन उतर 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 गाडी उतर पटकन उतर. किंवा अवधूतच्या पाळण्यामध्ये ना अशा प्रकारे रामा सतत बसत असतो. आणि नेहमी अवधूतचा जो पाळणा आहे ना त्याच्यामध्ये मुद्दाम होऊन जातो. अवधूत झोपलेला असेल तर त्याला खोड करत असतो. तर अवधूतच्या पाळण्यामध्ये हा घोटाळा करतो ना तो हा रामाच करतो. प्रत्येक वेळी अवधूतच्या पाळण्यामध्ये जाऊन बसतो आणि बसतो खालून फरशीवरून डायरेक्ट त्याच्या पाळण्यामध्ये उडी मारत असतो. आता सुद्धा ना तो बघा पाळण्याची जी रशी आहे ना, आता मी झोका देत आहे अवधूतला, तर अवधूतच्या जी पाळण्याची रशी आहे ना बघा त्याच्याशीच तो खेळतो आहे. बघा मी तुम्हाला दाखवते, हे बघा दिसतोय तुम्हाला, हा त्याच्याशीच खेळतो आहे बघा अवधूतच्या पाळण्याशीच. आणि अचानकच काय करतो की वरती उडी मारतो आणि पाण्यात जाऊन बसतो असा हा. आणि स्वयंपाक जरी मी करत असले ना तर लगेचच पटकन मांडीवरती येणार, मांडीवरती बसणार. स्वयंपाक करताना सुद्धा हा जेवढा शांत दिसतो ना तुम्हाला, अजिबात सुद्धा शांत नाही. तो सतत असा काही नाही काही खोड्या करत असतो. जशी लहान मुलं करतात ना तर त्याच पद्धतीने हा रामा खोड्या करत असतो. आणि जसं लहान मूल कसं आईचा न विचारता हक्काने येऊन मांडीवरती बसत असतं, तर तसाच हा रामा देखील स्वयंपाक वगैरे मी करायला लागले की येत असतो आणि मांडीवरती बसत असतो. तर अशा प्रकारचा जो तो रामा आहे ना तो छोटासा, तर तो जेवढी लहान मुलं काय काय खोडकर मुलं असतात ना तर त्याच पद्धतीचा आहे. आणि अवधूतच्या पाळण्यामध्ये सहजच उडी मारून बसतो. तो सहज उडी मारतो एकाच उडीमध्ये पाळण्यामध्ये आत. हे बघा हे बघा आता तो चाललाय बघा. आता तुम्हाला मी दाखवते बघा. मी त्याच्याकडे पाहिले ना त्याच्यामुळे तो लगेच सरळ पुढे निघून गेला. त्याने उडी मारली पण त्याने आत्ता एवढ्यामध्येच उडी मारलेली होती.
तर आता बघा टायमिंग भरपूर झालं होतं, अवधूच्या झोपेचा वेळ झालेला होता, म्हणून मी अवधूतला झोपवायला घेऊन आले. तर तो पाळण्यामध्ये होता ना. आता कसे उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, तर त्यामुळे मी अवधूतला बाहेर वाऱ्यावरतीच, आमच्या पत्र्यामध्येच बाहेर वारं खूप छान लागतं ना, त्याच्यामुळे तिथंच वाऱ्यावरती असतो. तर हा मी आता त्याला पाळण्यात झोपवायला घेऊन आले. तर हा तिथं त्याच्यामध्ये होता बघा. अवधूत आता झोपलेला असेल काय, किंवा त्याला आता पाळण्यामध्ये टाकलेलं आहे. तर हेच तुम्हाला दाखवायचं होतं की किती बघा रामा खोडीला आहे. अवधूतच्या पाळण्यामध्ये तो प्रत्येक वेळी गोंधळ करत असतो. प्रत्येक वेळी असा की त्याला पाळण्यात अवधूतला टाकायला आणला, झोपवायला आणला की तो अगोदर त्या पाळण्यामध्ये असतो. मग त्याला बाहेर काढायचं, त्याचे ते कपडे बदलायचे आणि मग दुसरी कपडे त्याच्यामध्ये टाकून अवधूतला झोपवायचं. आणि प्रत्येक वेळी काम तो रामा वाढवत असतो. तर हेच तुमच्या सर्वांबरोबर शेअर करायचं होतं. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.